नमस्ते. तर आज आपण बनवणार आहोत भोंगी मिरची. तर पहिल्यांदा आपण धुवून घेतली आहे, परत ती हळूवारपणे कट करत आहोत. आता ही भोंगी मिरची कट करून अशा सगळ्या भोंगी मिरची कट करून घेतल्या आहेत. परत हा आपण मसाला बनवलेला आहे, आपण एकत्र करून सगळ्या भोंगी मिरचीमध्ये हळूवार भरणार आहोत. अशा करून सगळ्या भोंगी मिरचीत तो पूर्णपणे व्यवस्थित असा बसेल अशा प्रकारे आपण भरणार आहोत. हे बघा, अशा तऱ्हेने असा मसाला भरायचा आहे, जेणेकरून मसाला बाहेर येणार नाही. हे आहेत फायनल रिझल्ट्स. अशा प्रकारे आपण भोंगी मिरची भरून घेतलेल्या आहेत. तर आपण पाहत आहोत चुलीवरची भोंगी मिरची. अशा प्रकारे आपण चुलीवरती एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये 2 पळी तेल वतलेले आहे. तेल टाकून झाल्यानंतर त्यामध्ये अशा एक एक भोंगी आपण तेलामध्ये सोडून द्यायचे आहेत आणि उरलेला मसालाही तेलामध्ये टाकायचा आहे आणि भोंगी परतवून घ्यायची आहे. परत थोड्याशा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे, जेणेकरून भोंगी लवकर शिजतील. हे आहेत फायनल रिझल्ट्स.